फुरसुंगी उरी देवाची नगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 या नवीन झालेल्या जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जातोय आणि या निवडणुकीला आपण आपले शिवसेनेचे जे नगरसेवकांसाठी उमेदवार दिलेले आहे धनुष्यबाण या चिन्हावरचे आणि त्याचबरोबर आत्ताच ज्यांचं आपण मनोगत ऐकलं ते आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री महेंद्र सरोदेजी। मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांना विनंती करेन, अपील करेन की ही नगरपालिका आहे, या नगरपालिकेत काम कोणी केलंय हे सर्वांना माहिती आहे। तर शिवसेना असेल त्याच्या माध्यमातून बापूंनी जे वारंवार काम केलंय, पहिल्यांदा तर मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी या येत्या निवडणुकीत या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना नगराध्यक्षांना भरपूर मतांनी बहुमतांनी निवडून द्या। धनुष्यबाणासमोर बटन दाबा। एकीकडे आपले हे सगळे उमेदवार आहेत सर्वसाधारण घरातनं आलेले, पण नेहमी लोकांसाठी झटणारे, कारण ते बापूंच्या विचारावर चालतात। लोकांची सेवा झाली पाहिजे, लोकांची खऱ्या अर्थाने सेवा झाली पाहिजे आणि म्हणून जरी सर्वसाधारण घरातले असले तरीही मागच्या 5, 10, 15 वर्षांपासून सतत बापूंबरोबर ही सर्व मंडळी आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून ती लोकांची मदत करण्याची, विकास कामं करण्याची आणि वेगवेगळ्या पद्धतीने समाजकार्य करण्याची काम करत आहेत। दुसरीकडे आपण जर पाहाल समोरचे जे आहेत त्यांचे उमेदवार ठरवण्याचा क्रायटेरिया काय झाला, एक तर त्यातले आहेत ते आधीचे 11 गावांचे नगरसेवक आपल्या सर्वांनाच माहिती आहे। मग त्यांनी ठरवलं मी निवडणूक लढायची, मग मला जास्तीत जास्त घरात कशा काय सीट देता येतील म्हणून त्यांनी स्वतःच्याच घरात 5 तिकीटं घेतली आणि त्यानंतर मग माझा मित्र, त्या मित्राची बायको आणि असेच ठरवत त्यांनी 32 उमेदवारांचं पॅनल केलं। दुसरीकडे आपली ही लोकं आहेत जी कायम जनमानसात राहणारी आहेत। ही नगरपालिकाच पहिल्यांदा जी झाली आपल्या सर्वांना माहिती आहे। आपण 2018-17ला महानगरपालिकेत गेलो, महानगरपालिकेने आपली कामं केली नाहीत। आपल्या इथे सर्वांनाच या समस्या माहिती आहेत, रस्त्याचं असेल, ड्रेनेजचं असेल, पाण्याची समस्या होती। महानगरपालिकेत जाऊन आपले प्रश्न सुटतील असं आपल्याला वाटलं, आपण वाट पाहत राहिलो, आपल्याकडून टॅक्स 12 पट घेतला गेला, पण त्या मानाने आपल्याला सुविधा कुठल्याही प्रकारच्या देण्यात आल्या नाहीत आणि मग शेवटी महानगरपालिकेत जाऊनही आपले सर्वांचे प्रश्न सुटत नाहीत असं जेव्हा बापूंना वाटलं तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन आपली स्वतंत्र नगर परिषद असायला पाहिजे, जेणेकरून आपण ही सगळी जी कामं आहेत, हे सगळे जे प्रश्न आहेत हे सोडवू शकतो, हा विचार घेतला आणि सुदैवाने त्यावेळेस आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्याच मी मागे एक सभा आली, शिंदे साहेब स्वतः होते, तेव्हा म्हटलं होतं की हा जसा आपण बापूंना फुरसुंगी उरळी नगरपालिकेचे जनक म्हणतो तसं त्यांच्याबरोबरच या नगरपालिकेला जन्म देणारे हे आपले आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही देखील आहेत। बापूंच्या माध्यमातून आपल्या सर्वांना माहिती आहे आज गावातल्या काही ठिकाणी पाणी घराघरापर्यंत पोहोचलंय। पाणी हा इथला फार मोठा प्रश्न होता। आपल्या इथे कचरा डेपो आहे, त्यामुळे पाण्याची पातळी आणि पाण्याची क्वालिटी खराब झाली आहे। बापूंच्या माध्यमातून त्यांनी 2013 पासून पाठपुरावा करून ती पाण्याची योजना पूर्ण झाली। 2022 मध्ये आपल्याला एकनाथजी शिंदेंनी 25 कोटी दिले, त्याचंही क्रेडिट ही लोक घेतात, त्याचंही जिथे काहीही बोलण्याचा अधिकार नाही। तुम्ही 2019 पासून नगरसेवक झालात, आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत, पण तरीही तसं असतानाही 25 कोटी दिले नाहीत, लोकांना वणवण करत फिरत राहावं लागलं, तरीही आज ही लोक त्या कामाचं क्रेडिट घेतात। कसं काय असं करू शकतात? त्यानंतर महानगरपालिकेत गेल्यानंतर आणि महानगरपालिकेतून नगरपालिकेत आपला जो हा फुरसुंगी उरळीची नगरपालिका तयार झाली, खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी विधानसभेला बापूंना भरपूर मतांनी विजयी केलं। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। आपण विश्वास दाखवला,
जे काम बापूंनी आपल्या सर्वांसाठी केलं त्या कामाची पोचपावती आपण जणू काही दिली. पण आता खरं तर आपले हे छोटे छोटे जे प्रश्न आहेत, जे ड्रेनेजचा आहे किंवा गल्ल्या छोट्या छोट्या आहेत, त्यातले रस्ते आहेत, मोठे रोड आहेत किंवा शहराचं जे प्लॅनिंग आहे ते खऱ्या अर्थानं जर आपल्याला पुढे न्यायचं आणि हे एक आदर्श शहर बनवायचं आहे तर आपल्याला बापूंच्या विचारांचे आणि लोकांमध्ये काम करणारेच उमेदवार निवडून द्यावे लागतील. त्यांना नगरपालिकेत आपल्याला पाठवावं लागेल, नगराध्यक्ष आपल्या विचारांचा निवडून द्यावा लागेल आणि तरच पुढच्या वेळात पुढच्या काळात या भागातले प्रश्न आपण अधिक प्रभावीपणे सोडवू शकू. बापूंनी केलेल्या कामांचा आढावा आहे आपल्या घराघरात सर्वांना माहितीच आहे, ते यावर निश्चितच बोलतील. पण या माध्यमातून बापूंनी केलेलं काम, शिवसेनेने केलेलं काम, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम सर्वांना सर्वश्रुत आहे. त्यामुळे मी परत एकदा सर्वांना विनंती करेन की या निवडणुकांमध्ये सर्वांनी आपली या निवडणुकांसाठी भाजपबरोबर युती आहे, तर जिथे जिथे भाजपाचेही उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण सर्वांनी भरपूर मतांनी विजयी करा अशी पुन्हा एकदा विनंती करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.